Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram बसूंगा हरे कृष्णा Hare Krishna कृष्णा Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare 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 Krishna 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 Hare Hare Shri Naradev Tular Pandrinath Bhagwan Ki Jai आज या ठिकाणी श्री वारकरी सेवा प्रतिष्ठान डोंबिवली यांच्या वतीने कालपासून कार्यक्रम बरेच आयोजित करण्यात आले. त्यात आता नुकताच हरिभक्तपरायण नंदकुमार पाटील कळवेगाव हे सुप्रसिद्ध भीमसेन जोशी यांचे सत्शिष्य यांनी उत्तम प्रकारे भजनाचा कार्यक्रम केलं. खूप गोड. आणि या पंढरी क्षेत्रामध्ये त्या पांडुरंगाची भजनातून केलेली जी स्तुती आहे ती कानाला खूप गोड वाटली आमची. आणि त्यांच्या जोडीला पेटीची साथ आपले हरिभक्तपरायण अरुण सावंके महाराज हे आमच्याकडे कुठेही असतात. कुठल्याही कार्यक्रमामध्ये हजर असतात. ते सामाजिक असो, राजकीय कार्यक्रम असो, परमार्थिक कार्यक्रम असो. आज या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायाचे हरिभक्तपरायण अध्यक्ष श्यामसुंदर सोनर साहेब, हरिभक्तपरायण सन्माननीय हरिभक्तपरायण नानासाहेब डोलताडे, वारीची कमिटी जी आहे कमिटी, त्या कमिटीचे भजनाचं नियोजन करणारे आहेत ते सन्माननीय आदरणीय आमचे लाडके, बरं का, लाडके गायक, आमचे सगळ्यांचे गायक लाडके, भजनामध्ये रममान होणारे सातत्याने हरिभक्तपरायण सन्माननीय हनुमंत तांबे साहेब इथे हजर आहेत. त्याच्यानंतर हरिपाठाचं नियोजन केलेले आहे भक्त गणेश चिटेकर. त्याच्यानंतर हरिभक्तपरायण भगवान पवार कीर्तनाचं नियोजन करणारे. त्याच्यानंतर हरिभक्तपरायण नारायण मोगल साहेब हिशोब तपासणी. या ठिकाणी आज आपल्याला या वारकरी सेवा प्रतिष्ठानमध्ये उपाध्यक्ष हनुमंत तावडे, त्याच्यानंतर उपसचिव आमचे श्रद्धास्थान हरिभक्तपरायण प्रवीण सावंत आणि तसेच हरिभक्तपरायण सन्माननीय नारायण मोगल साहेब उपखजिनदार. या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला इथे या कार्यक्रमाला बरेच लोक जमलेले आहेत. आणि ही जी वास्तू त्यांनी उभारली आहे, ही वास्तू उभारण्याच्या मागे या सगळ्यांचं एक श्रेय असल्यामुळे आणि सगळे एकजुटीने हे काम करत असतात. आणि ही वास्तू येऊन उभी करणे काय सामान्य काम नाही.
2011 पासून त्यांनी सातत्याने प्रयत्न चालू ठेवले आणि त्यांच्या या कार्याला आज मला इथे यश आलेलं दिसतं. कारण बरेचसे लोक इथे आलेले आहेत आणि ते भक्तिभावाने पांडुरंगाचं दर्शन घेऊन इथे आपल्याला या कार्यक्रमाला, प्रवचनाच्या कार्यक्रमाला सगळे हजर आहेत. आता आपण प्रवचनाला सुरुवात करूया. बघा, इथे ज्ञानेश्वरीचं पूजन झालं. महाराजांनी काय सांगितलंय की वाचावी ज्ञानेश्वरी. काय सांगितलंय? वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी. बघा, जनाबाईच्या एका शब्दात एवढी किंमत आहे आणि एवढी शब्द सगळे लोक जमलेले आहेत. म्हणजे जनाबाईची शक्ती किती असेल स्त्री वर्गाने लक्षात घ्या. महिला वर्गाने की जनाबाईने फक्त उच्चार काढला, वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानाशी, अति मूर्ख त्या दगडाशी सांगितलं. आणि वाचीन जो कोणी जणी त्यास किती किमय आहे. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहिली. आज माझ्या या प्रवचनाच्या सेवेला अध्यायामधील 12व्या अध्यायामधील भक्तियोग मधील भक्तियोग 12वा. बरं का, ज्ञानोबाने भक्तियोग कसा लिहिले 12वा, त्यातली श्लोक क्रमांक जो आहे तो 16वा मी तुमच्यासमोर घेत आहे. ज्ञानोबाने काय सांगतात बघा की खोलिये पार नेनिजे, खोलिये पार नेनिजे, भक्ती न बुडीजे, रोकडाच नाही जे न मरता मोक्ष. संतांचे न्यांग लगे, पापाचे जिनने गंगे, तेने संत संगे सुचित्व कैसे. म्हणजे ज्ञानोबाने काय सांगायचं, संतांचे न्यांग लगे, पापाचे जिनने गंगे. म्हणजे संतांच्या स्पर्शाने गंगा पवित्र होतात. गंगा, नर्मदा, सरस्वती जेवढ्या जेवढे नद्या आहेत तेवढ्या सगळ्या संतांच्या एका स्पर्शाने पवित्र होतात. मग संतांच्या संगतीने आपण शुद्ध होणार नाही का? काय लिहिले ते, संतांचे अंग लगे, पापाचे जिनने गंगे, तेने संत संगे सुचित्व कैसे. संतांच्या संगतीमध्ये राहून आपण शुद्ध होणार नाही का? प्रश्न केला आपल्याला. काय प्रश्न केलाय? तर संतांची संगत धरा. संतांच्या संगतीमध्ये आपल्याला ज्ञान आहे. संतांची संगत केली तरच आपल्याला ज्ञान मिळेल. आणि संतांची संगत आपण केली नाही तर आपल्याला ज्ञानच मिळणार नाही. ज्ञान भरपूर असेल पण आत्मज्ञान मिळणार नाही. आणि इथं भगवद्गीता सांगते की नाना शास्त्रे पठ्ये लोकम, नाना दैवत पूजनम. पठ्या लोकांनी संपूर्ण शास्त्रे वाचली, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे. नाना शास्त्रे पठ्ये लोकम, नाना दैवत पूजनम. एवढं करून आत्मज्ञान होईल का? पण आत्मज्ञानाने न पाहता सर्व कर्म निरर्थक. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की शास्त्रे वाचून आपल्याला ज्ञान होणार नाही. ज्ञान होईल पण आत्मज्ञान होणार नाही. पण आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. म्हणजे जन्माला आल्यापासून आपण इथून निघून जाण्यापर्यंत जिथे आपल्याकडनं जिथे कर्म होतील, कुठलेही कर्म असेल ते, जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत केलेली सगळे कर्म फुकट आहेत सांगितले. अहो, ज्ञान आपल्या रामदास स्वामींनी तर सगळ्यावर कट मारून टाकले ज्ञानावर. नाना गजांची परीक्षा, नाना हिऱ्यांची परीक्षा, हेही ज्ञान नव्हे. नाना वाद्यांची परीक्षा, काय? नाना वाद्यांची परीक्षा, हेही ज्ञान नव्हे. मग ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय सांगितलंय? पाहावे सगळ्यांशी. आपण सगळ्यांना बघलं, सगळ्यांना बघलं ज्ञान होतं माझं. प्रत्येकाने एकामेकाला बघितलं ज्ञान होईल का?
म्हणून काय सांगितलं रामदास स्वामींनी, पहावे आपणाशी आपण या नाव आत्मज्ञान. मग आपण आपल्याला बघणार कधी? आपल्याला बघण्याची जी प्रक्रिया आहे, मला सांगा, या भूमीमध्ये भक्त पुंडलिक आले आणि त्या पुंडलिकाने काय केले? आईवडिलांचे खूप त्याने काय केले? सुरुवातीला चांगला होता तो, पण आईवडिलांना वाटलं आपण लग्न करून टाकूया, मग जरा आपल्याला एक आसरा होईल. पण लग्न केल्यानंतर त्याचं काय झालं? तर त्याचं पूर्णपणे काय झालं? बायकोच्या मागे लागून त्याने आईवडिलांचा काय करायला लागला? आईवडिलांचा छळ करायला लागला. आईवडिलांचा छळ करायला लागला तो. म्हणून इथे काय केले? रामदास स्वामी गेले, जन्मला जिची उदरी, जन्मला जियाचे उदरी, तयाशीच विरोध करी. जन्मला जयांचे उदरी तयाशीच विरोध करी, सखी मानिले अंतरी तोची एक मूर्ख. काय सांगितलं? संतांनी म्हणून ठेवलं, आम्ही बोलत नाही. जे आई वडिलांच्या बरं का उदरी मुलगा जन्माला येतो आणि त्यांनाच मारहाण करतो, सखी मानिली अंतरी तो एक पडत मूर्ख सांगितलं. शिकून पण मूर्ख आहेत लोक. आणि तेच केलं कोणी? भक्त पुंडलिकाने. आई वडिलांचं खूप छळ केला आणि छळ केल्यानंतर आई वडिलांना घराच्या बाहेर पण हाकलून गेलं त्यांनी. नंतर मग त्यांनी काय केलं की काशीला जाणारे लोक निघाली होती, त्यांच्याबरोबर तो निघाला आई वडिलांना घेऊन. आणि आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोरी बांधलेली आहे आणि त्याला खेचत खेचत नेतो, बायकोला खांद्यावर घेतलेली आहे. बघा किती अत्याचार केलं. पण ज्या वेळेला काशी क्षेत्रामध्ये गेला आणि तो कुक्कुट स्वामींना भेटला. कोणाला भेटला? कुक्कुट स्वामींना भेटला. आणि कुक्कुट स्वामींना भेटायला जाण्याच्या आधी त्यांना त्या 3 स्त्रिया दिसल्या की त्या गलिच्छ होत्या. संपूर्ण काय केलं? त्या चिखलाने घाणीने एकदम त्या विद्रूप दिसत होत्या. आणि मग त्यांनी जाताना बघितलं कुक्कुट स्वामीच्या झोपडीमध्ये आणि त्या येताना शुद्ध होऊन आल्या. मग त्यांनी प्रश्न केला त्यांना, त्या स्त्रियांना, तुम्ही आहात तरी कोण? आणि तुम्ही एवढ्या 11 रूपाच्या स्त्रिया आतमध्ये गेल्या आणि एकदम शुद्ध होऊन आल्या, याच्या मागचं कारण काय? तर त्यांनी सांगितलंय की आम्ही तुझ्याशी बोलण्याची आमची इच्छाच नाही. का बरं? म्हणतो आई वडिलांचा छळ करतो. बघा, पण तुम्ही आहात कोण? तर म्हणतो आम्ही गंगा जमुना सरस्वती, संतांची अंग लगे पापाचे जिने गंगे. बघा काय होतं? संतांच्या स्पर्शाने गंगा पवित्र होते. संतांची अंग लगे पापाचे जिने गंगे, तेने संत संगे सुखी पोटायचे. संतांच्या संगतीमध्ये आपण शुद्ध होणार नाही का? आत्मज्ञान प्राप्ती होणार नाही का? मग त्यांनी काय केलंय? त्यांनी सांगितलंय त्या गंगा जमुना सरस्वती की आम्ही 3 नद्या आहोत, पण आमच्याकडे ही देखील लोक येतात, पापी लोक येतात, आमच्याकडे आंघोळ करतात आणि त्यांचं पाप आम्ही काय करतो? धुवून टाकतो आणि आमच्या अंगावर घेतो. पण ज्या वेळेला आम्ही या कुक्कुट स्वामीकडे येतो आणि त्यांच्या चरणावर आमचं मस्तक ठेवतो, त्यावेळेला आम्ही शुद्ध होतो. संतांचे अंग लगे पापाचे जिने गंगे, गंगा जमुना सरस्वती संतांच्या पदस्पर्शाने काय होतात? शुद्ध होतात. मग आपण शुद्ध होणार नाही का? म्हणून गुरु करा. गुरु नाही केला त्याचा जन्म व्यर्थ केला. गुरु करा, पण गुरु पण असं करायला पाहिजे, कुठल्याही गुरुला गुरु म्हणू नका. जो तुमचा जीव शिवाय ऐक्य करून देईल, जीव शिवाची भेट करून देईल, त्याला गुरु म्हणा. नाही तर पाहिजे 50 गुरु पडल्या. जगामध्ये खूप गुरु आहेत. काय? शिष्य आसन नविती साधन, न करविती इंद्रिय दमन, आयशा अडक्याचे गुरु 3, मिळाले तरी फेकून द्यावे. रामदास स्वामींनी सांगितलंय अशाच गुरुला शरण जा की जो आपल्याला आपल्या परमात्म तत्वाशी, आपल्या जीवाला
आपल्या शिवाशी एकरूप करून दे. अशाच गुरुला शरण जा. आणि जर आपण अशा गुरुला शरण गेलो नाही, हे तर कोणाचे बाय काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले, आपणच आपला अनहित करतो. म्हणून गुरु अर्पण करा. कोणालाही गुरु म्हणू नका, कोणाला पण गुरु म्हणू नका. नाही तर मग काय होतं माहिती का, आपण ज्याच्या सान्निध्यामध्ये जातो आणि आपले 5-10 वर्ष काय 5-25 वर्ष आयुष्य काढतो आणि नंतर आपल्याला वाटतो की हे सांगतो हे खरंच आहे, आज तू खोटं. पण आपल्याला ते खरं वाटतं का? आपल्याला खरं वाटतं? आपण त्यांच्या सान्निध्यात जातो. अशा माणसांच्या आपण सान्निध्यात गेलो तर सरड्यासारखा असतो. सरडा कसा रंग बदली करतो. तो तांबड्या मातीत गेला तर तांबडा होतो, हिरवळीमध्ये गेला तर हिरवा होतो. तशी आपली बुद्धी आहे. ही बुद्धी आपली जिकडे जाईल ते आपल्याला खरं वाटतं. काय वाटतं आपल्याला? आणि बुद्धी आपली काय करते, सरड्यासारखे रंग बदलवते. म्हणून बाबांनो, मी काय सांगतो ऐका, गुरु करायचा असेल तर तुम्हाला जाणते मी गुरु भजिदे, तेने सकल कृत्य कार्य होईले. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संच, काय बोललं, शाखा पल्लव संचारते. म्हणजे काय सांगितलंय की जाणते मी गुरु भजिदे. गुरु कोणालाही करू नका. जाणून गुरु म्हणजे बघून गुरु करा, की जो आपल्या बरं का आपल्या जीवाचा त्या शिवतत्वाशी ऐक्य करून देईल, अशा गुरुला शरण जा. म्हणून रामदासांनी एका वाक्यात गेले, जीव शिवाय ऐके करी तो सद्गुरू. सद्गुरू कोण? जीवाचा ना शिवाचा आहे. बरं, आता जीवाचा ना शिवाचा ऐक्य तुम्हाला करून द्यायचं आहे. असंच होईल का? ऐकून होईल का? अहो, साधे आपल्याला भाजी शिजवायची असली आपल्याला तर आपल्याला झाकण द्यावा लागतो भाजी शिजवायची तर. आणि इथे खाणारे पिणारे लोक असतील त्यांना तर सांगायलाच नको, ते कुकरमध्ये टाकतात आणि शिजवतात. तर जोपर्यंत आपण आपले ही सगळी इंद्रिये म्हणजे आपली 9 दारे, नवी दारी रोधुनी, श्वासोश्वास नेमुनी, आत्मा कोंडी त्रिकुट भवनी, तोच योगी दान पाहता. म्हणजे आपली 9 दारे बंद करून आपल्याला त्या परमात्म्याचं ध्यान जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये आपण करत नाही तोपर्यंत आपलं आत्मज्ञान होणार नाही. कारण भगवंत कुठे? हृदयस्तु नारायण. काय लिहिले? भगवंताचं स्थान कुठे? हृदयामध्ये. तैसा हृदयामध्ये राम. भगवंत आहे कुठे? आणि आपण त्याला शोधतो कुठे? सगळीकडे शोधतो आपण त्याला. भगवंत हृदयामध्ये आहे. त्या माझ्या हृदयाच्या ठाई बघा काय लिहिले ते नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, त्या माझ्या हृदयाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. बघा, त्याने तरी विचार करा, तुम्ही हृदयामध्ये भजन करता का? जर करत असेल तर मला सांगा. भजन करतात आपण, भजन आपण करतो हृदयामध्ये, पण तो पण भजन कसलं पाहिजे? नामाचं भजन पाहिजे. नाम, मंत्राचं नाही. त्या माझ्या हृदयाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. या लागी करता बाह्य उपायी जना पायी पडताती. नाथराय सांगतात बघा, नाथराय कळकळीने सांगतात, अरे तुम्ही हृदयामध्ये भजन केलं नाही तर तुम्ही जे करશે आणि काही नामा करते तत्व नाही. हाकारुनी सांगे तुका नाम घेता. काय सांगितलं? तुकाराम महाराज हाकारून सांगतो, अरे बाबा नाम घेता राहू नका, नाम घ्या. त्या माझ्या हृदयस्थाच्या ठाई भजनशील कोणीच नाही. या लागी करता बाह्य उपायी जना पायी पडते. सगळं अपायच होणार आहे. मग माऊलीने लिहिले, आपण बोलतो की नाही आपण आत्मा इथे म्हणतो की ना, आपण कुठे म्हणतो आत्मा आहे? आत्मा कुठे? आपण हृदयामध्ये. माऊली सांगतो हृदयामध्ये आत्मा नाही. मग आत्मा कुठे? आत्मा कुठे? मी आत्मा असे नाभिस्थानी लिहिले. नाभीची उपासना चालू झाली तरच आपल्याला ते ज्ञान होणार आहे, अन्यथा ज्ञान होणार नाही. आता मला सांगा, आपले साळुंखे महाराज आहेत, हे पेटी कुठल्या वाजवतात? इथून वाजवतात. त्यांना विचार कुठून वाजवतात? हे आपल्या बाजूला बसलेले एकमेव गायक आहेत, त्यांना विचार कुठून गातात ते? त्यांना विचार कुठून गातात ते? नाभीपासून गातात. लता मंगेशकर नाभीपासून गायची आणि म्हणून ती गाणं कोकिला. तसं नाभी
मी आत्मा असे नाभिस्थानी, काय लिहिले माऊली? मी आत्मा असे नाभिस्थानी अष्टपापुरी तयाची खिलणी, त्या घे जे हिरणी योग बळे. बघा, योगाच्या बळाने आपल्याला ती कुंडलिनी वरती आणायची. त्या घी जिरून योग बळे प्राण अधृत वृत्व करावा, म्हणजे मुळाधार ते ब्रह्मरंध्र प्राण अधृत वृत्व करावा, या नाडीचा काढावा, वृत्व वळे वडावा न्यावा दसमद्वारी. बघा, 10व्या दारामध्ये आपल्याला तो प्राण न्यावा लागेल. मग तिथे आत्मया परमात्मया परमसुख भेटी झाली या, मग नाही याची वाया स्मरण विसरता, न जीता इंद्रिय दंडना, इंद्रियांना जिंकण्याची गरज नाही, न जेविता तृप्त म्हणा जेवायची मन तृप्त मन, ऐसा योगी समान बोली जे पाहता, मग नवीदार रोधुनी श्वासोश्वास नेमुनी, आत्मा कोंडी त्रिकुट गोनी, तोच योगी जाण पाहता. त्याला योगी म्हणतात. योगी कोणाला म्हणतात? ही योग्याची व्याख्या सांगितली ज्ञानवारांनी. दोघा घालून मिठी परमात्मा पाहा दृष्टी, ते हृदयी जगदेती भेटेनी पाहता. बघा काय सांगतात, कुठे भेटतो देव आपल्याला? आलं का? व्याख्या लक्षात आली? आणि ही व्याख्या आपल्याला जमली पाहिजे. आपण शास्त्राप्रमाणे चालायचं, शास्त्राला धरा बाबांनो. कारण काय माहिती का? गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती, याला त्रयभक्ती म्हणतात. काय म्हणतात त्याला? त्रयभक्ती. काय म्हणतात मॅडम? त्रयभक्ती. गुरुनी सांगितलं तुम्हाला, तर तुम्हाला त्याचा अनुभव यायला पाहिजे, आणि अनुभव आला तर शास्त्रामध्ये लिहिलेला पाहिजे. आपण गुरुनी सांगितले आणि शास्त्र आपण पडताळत नाही, आपला चुकणार. म्हणून त्यांनी काय सांगितलंय? मी आत्मा असे नाभिस्थानी. आपल्याला नाभीच्या ठिकाणी उपासना जमली पाहिजे. प्रत्येकाचं आयुष्य काय केलंय की एक एक पल आपण काय केलं? मृत्यूकडे चाललेलो आहोत. एक एक पल माणूस मृत्यूकडे चाललेला आहे. आणि माणूस काय करतो त्याच्यामध्ये? काय जन्मदिवस काय करतो? वाढदिवस. आता वाढदिवस आहे का घट दिवस आहे? मला सांगा. घट दिवस आहे तो. एक एक दिवस आपण मृत्यूकडे चाललेला आहे. आणि आपण काय करतो? आपण अनेक ठिकाणी अनेक तीर्थाला जातो. जाऊ नये अशातली वार्ता नाही, प्रत्येकाने जावा. श्रद्धा आहे, भाव आहे, जायला पाहिजे. तिथे संतांची मांदियाळी आहे. या मांदियाळीबरोबर आपल्याला खेळीमेळीनं एकमेकाचा संवाद साधता येतो. आता तुम्ही इथे आले नसतं तर तुम्हाला आत्मज्ञान ऐकायला मिळालं असतं का? आत्मज्ञान पाहिजे. आत्मज्ञानाने पाहता. आणि अर्जुना मला सांगा, हे युद्ध कुठलं आहे? मला सांगा. संपूर्ण युद्ध आत्मज्ञानाचं सांगितलंय. शेवटच्या बघा, पहिल्या श्लोकापासून तर शेवटचा जो 18व्या अध्यायाचा 78वा श्लोक आहे, तेथे भगवान परमात्मा सांगतो गुरु तेथे ज्ञान. आता ही लढाई कुठली? गुरु तेथे ज्ञान आणि ज्ञानी आत्मदर्शन. ज्ञानेश्वरी वाचली असेल तर बघा, शेवटच्या 78व्या श्लोकामध्ये ज्ञानोबा सांगतो गुरु तेथे ज्ञान. गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि त्या ज्ञानातून आपल्याला दर्शन आहे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शने समाधान अति जैसे. आणि आपल्या आत्म्याच्या दर्शनाने आपल्याला समाधान मिळतो. म्हणून जोवर नाही आत्मप्रकाश, जोवर आत्मप्रकाश, नामदेव राय सांगतात, जोवर आत्मप्रकाश प्राप्त नव्हे आपल्या आपणास, तोवरी नाना मतांचं चालविते. बघा काय नाही, जोपर्यंत आपल्याला आपल्या आत्म्याचा प्रकाश आतमध्ये पडत नाही तोपर्यंत लोक अनेक मतामतांचा गडबडा. कोण आवडेल कोणाला? लोक कामनेच्या व्रताला झोमून पडते. कामना केली एखाद्याने, भगवंताकडे काय मागितला आणि ते आता त्याच्या प्रारब्धमध्ये त्याला मिळणार होते आणि भगवंत देतो पण तो त्याच्यामध्ये अडकतो. आणि इथं काय सांगितलंय की कर्म कर, पण कर्माच्या फळाची अपेक्षा नको. अर्जुना हा कर्मफल त्यागू आवडे किर असलगू, परंतु युगामध्ये युग धुरीचा. सगळ्यात श्रेष्ठ कोणतं सांगितलंय की कर्म करायचं, पण कर्माच्या फळाची अपेक्षा नाही करायची. कारण कर्माच्या फळाची अपेक्षा आपल्याला काय करतो? आपल्याला भक्तीपासून लाभ मिळतो, आपला ध्यान टाकून देत नाही. आणि ध्यान सगळ्यात
महत्त्वाचं काय आहे? भक्ती मार्गामध्ये ध्यान सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण माऊलीने 12व्या अध्यायामध्ये लिहिले, येणे शरीरे शरीर येणं सरे किंबहुना ये झाड चिरा पडे पै अभ्यासाची या पावटी ठाकी जे ज्ञान किरीटे ज्ञान ही जे भेटी ध्यानाची या. माऊली सांगतात ज्ञानाच्या भेटीला ध्यान येतो, ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो. मग आपण ध्यानच करत नसेल तर आपल्याला ज्ञान असेल आणि आत्मज्ञान अजिबात नाही. आत्मज्ञानाचे काय करायला पाहिजे? आपण ध्यान करायला पाहिजे आणि तशा तत्वदर्शी गुरुला शरण जायला पाहिजे. जोपर्यंत आपण तत्वदर्शी गुरुला शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. आणि आत्मज्ञान जर आपल्याला नसेल तर मग सर्व कर्म निरर्थक सांगितले, केलेले सगळे कर्म फुकट जातील. म्हणून संतांचे अंग लागे पापाचे जिमने गंगे त्याने संत संगे सुखी तो कैसे. आणि पुढे सांगतात कोलिया पारुने निजे भक्ती न बुडीजे रोकडाच नाही जे न मरता मोक्ष बघा. खोली पार नेणीचे म्हणजे एखादा माणूस गंगेमध्ये आंघोळ करायला गेला आणि त्याला किती खोल पाणी आहे, पाण्याचे वहन किती आहे, पाण्याचा जोर किती आहे हे त्याला माहीत नसेल आणि त्याला पोहता येत नसेल तर त्याला काय करावं लागेल? आपली जान गमवावी लागेल, त्याला बुडून जाईल तो. खोली पार नेणीचे किती खोले आपल्याला माहित नाही. बघा ज्ञानोबरांचे वय येते, आम्ही बोलत नाही. खोली पार नेणीचे भक्ती न बुडीचे. भक्तीच्या मार्गामध्ये तुम्ही जेवढे 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 खोल जाल जवळजवळ करी माझी भक्ती तवा तवा अविद्या निवृत्ती. नाथ महाराज सांगतात ज्याने माझ्या स्वरूपाची प्राप्ती श्रुती वेदांती अतर्क्य. श्रुतीनं पण माहिती नाही, श्रुती पण मिळू शकत नाही आत्मज्ञान. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे हे ज्ञानाला काय झाले? ज्ञान मिळू शकत नाही. ते ज्ञान कोणाकडे? गुरुकडे. कोणी पार नेली आपल्याला कोणी किती आहे गंगेची आपल्याला माहित नाही. भक्ती पण भक्ती काय करतो? जेवढे जेवढे तुम्ही जाल भक्तीमध्ये जेवढे जेवढे त्या नामामध्ये रंगून जाल तेवढं तेवढं तुम्ही परमात्म्याशी एकरूप व्हाल आणि जाल पुढे परमात्मा स्वरूपाला भेटायला. जवळ कधी माझी भक्ती तव तव अविद्या निवृत्ती. बघा नाथ महाराजने काय दिले? जेवढे जेवढे माझं तुम्ही नामस्मरण करणार तेवढे तेवढे तुम्हाला तुमच्याकडे अविद्या म्हणजे अज्ञान तुमचा नाहीसा होईल. अज्ञान नाहीसा करण्याला एकच कारण आहे. कोणतं कारण आहे? तर ते म्हणजे आपल्याकडे नाम असलं पाहिजे. जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती आणि नामातून काय होतो? आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. जे श्रुती वेदांती अतर्क्य जे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांना पण कळलं नाही ते ज्ञान कोणाकडे आहे? गुरूंच्याकडे आहे. आणि म्हणून गुरु दाविल या वाटा. गुरु आपल्याला वाट दाखवेल त्या वाटेत आपल्याला जावं लागेल. गुरु दाविल या वाटा येऊन विवेकी तीर्थ कथा दोन्ही मलकटा बुद्धीचा त्याने. म्हणजे काय करतो बुद्धी? गुरु काय करतो? बुद्धी आपले काय करतो? धुवून टाकतो त्या नामाच्या माध्यमातून. नाम काय आहे? नामरूपी शस्त्र. नाम हे शस्त्र आहे आणि ते काय करतो? आपल्या त्रिगुणांना विषयांना अहंकाराला काय करतो? कापून टाकतो म्हणजे बाजूला करतो आणि आपल्याला आत्मस्वरूपाशी एकरूप करतो. आपल्या आत्म्याशी आपल्याला एकरूप करून देतो. म्हणून तर काय आहे की हृदय परिवर्तन जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर आपण ध्यान कुठे करायला पाहिजे? हृदयामध्ये ध्यान करायला पाहिजे. आणि या ध्यानाच्या माझ्या प्रवचनातून नेहमी असतो उदाहरण की ज्ञानोबराया तुकोबराया नामदेवराया जेवढे जेवढे हे संत या पंढरीमध्ये आले, जनाबाई कामपात्रा बरं का मुक्ताई सगळे संत इथे येऊन गेले. हे संतांनी काय केलं? तर संतांनी एकाने आत्मज्ञान प्राप्त करून घेतला. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो, नामदेवरायचं उदाहरण तुम्हाला देतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती गोष्ट, नामदेवरायच्या हातातनं देव जेवायचा. बघा विचार करा, नामदेवाच्या कीर्तनात देव नाचायचा पण तरी पण भगवंत सांगतो बघ नाम्या तू गुरुला शरण जा.
आपण पण सगळे गुरुला शरण जात नाही, तो पण आपण नाण्यात असणार. मग आपल्या नाण्याचा नामदेव व्हायचा असेल तर गुरुला शरण जा. बघ नाम्या, तू गुरुला शरण जा. आता हा देव माझ्या जेवतो बरं का, माझ्या कीर्तनात नाचतो, तर मला काय गुरुची गरज आहे म्हणून तसंच राहिला तो शेवटपर्यंत. मग एक दिवशी सत्समागम मारले होते बरं का, गोरोबकाकार मुक्ताई वगैरे सगळे बसले होते त्यांच्या समागममध्ये. आणि त्यांनी ध्यानाला बसवलं याला. आणि मग गोरोबकाका तुम्हाला सांगायला नको मडकी घालवणारा, त्याने असा ठोकला, ताडकन उडला डोक्यावर मारल्यावर. मग तो कच्च्या बेकच्च्या नाही गुरु का नाही गुरु का बच्चा, तिथून पळाला तो, परत देवाकडे दिला. देवाला सांगितलं, देवा असं असं. अरे नाम्या, तुला किती वेळा सांगितलं मी की तू त्या विसोबा फिकरांना शरण जा. तसं आपण आपल्याला विसावा पाहिजे असेल, ज्या आत्मज्ञानाची प्राप्ती पाहिजे असेल, तर जसा नामदेव की ज्याची पायरी ओलांडल्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नाही, असा नामदेव महाराज ज्या वेळेला गुरुला शरण गेला त्यावेळेला त्याला काय झाला, तर त्याच्या तोंडाची उद्गार आहे, खेचर विसा केला गुरु त्याने झाला मज साक्षात्कार. त्याला साक्षात्कार झाला. काय झाला? साक्षात्कार झाला त्याला. आणि मग त्याच्या तोंडचे असे बरेच त्यांनी ग्रंथ लिहिले. त्याच्यानंतर त्याने अभंग लिहिले बरेच ते नामदेवाने. नामा म्हणे निक्की सापडले पुन्हा न विसरले पाय खेचराचे. काय सांगितलंय? आता मी खेचराचे पाय सोडू शकत नाही. श्री गुरु नायकी पूर्ण कृपा केली. नामदेव रायच्या मुखातले वाक्य बोलून दाखवतो तुम्हाला. नामदेवला काय म्हणतात? श्री गुरु नायकी पूर्ण कृपा केली. ज्यावेळेला त्याच्या डोक्यावर हात ठेवला त्यावेळेला त्याला ज्ञानाचा प्रकाश झालेला आहे. तसा आपल्या डोक्यावर जोपर्यंत हात ठेवणारा, तुपाची पेरणी करणारा गुरु जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान होणार नाही. श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली. आणि काय सांगितलं नाही? निज वस्तू दाविली माझी मज. काय सांगितलं? निज वस्तू म्हणजे आपल्या आतमध्ये असलेलं आपलं स्वरूप, आत्मस्वरूप, ती वस्तू त्यांनी मला दाखवली. नामदेवाला काय विसोबा खेचरांनी इतर देव दाखवले का? कोणता गुरु मला सांगा असा आहे की इतर देव दाखवतो? एक तुमचा आपल्या अंतरीचा अंतरात्मा निघून गेला तर आपण कुठल्या देवाची पूजा करू? राहू का पूजा करायला? मग ज्ञान कुठे? ज्ञान आहे कुठे? आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान आहे. आत्मा हाच आपला ईश्वर आहे. श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली. नामदेवरायाच्या मुखातले वाक्य आहे, श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझी मज. माझे सुख दाविले मज डोळा. कुठलं सुख दाखवलं? कुठे होतं सुख? सुख कुठे आहे? ज्ञानवाऱ्यांनी दिले. किंबहुना सोय जीवात्मया लाह्य तेथ जे होय तया नाम सुख. ऐशी अवस्था न जोडता पार्था जो जे जिजे तेची सर्वता दुःख. बघा ज्ञानवाऱ्याचे वाक्य आहे. किंबहुना सोय जीवात्मया लाह्य म्हणजे काय? जीव ज्या वेळेला आपल्या परमात्म्याला भेटतो आणि तिथं जी आपल्या अंतःकरणाची अवस्था होते त्याला सुख म्हणतात. सुख काय म्हणतात त्याला? तो सुख आहे का आपल्याकडे? तो सुख नाही कोणाकडे. तो सुख कसा गुरु शमेल? ऐशी अवस्था ज्ञानवाऱ्या म्हणतो का? ऐशी अवस्था न जोडता पार्था जे जिजे तेची सर्वता दुःख. सुख कशाला म्हणतात? जीवाची परमात्म्याची भेट होण्याला सुख म्हणतात. आणि ह्या अवस्थेच्या व्यतिरिक्त जे जे जगणं आहे माणसाचं ते सगळं दुःखच सांगितलं आहे. ऐशी अवस्था न जोडता पार्था जे जिजे तेची सर्वता दुःख. बघा क्लिअर करून टाकला की नाही ना कोणी? ज्ञानवाऱ्याने क्लिअर करून टाकलाय. सुख कशाला म्हणतात आणि दुःख कशाला म्हणतात. मग आपण आपल्या आत्म्याशी भेट करून घेतल्याशिवाय आपल्याला सुख आहे का? म्हणून जीव शिव ऐके करे तो सद्गुरू. मग आता अशा सद्गुरूला आपण भेटायला जायला पाहिजे आणि त्या सद्गुरूचा आपल्याला काय करायला पाहिजे?
तर आपल्याला त्या सद्गुरूकडनं आपल्याला नाम घ्यायला पाहिजे. आणि ते नाम जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मसुख मिळणार नाही. म्हणून माऊली काय सांगतात, भक्तियोगामध्ये येण्याची शरीरे म्हणजे ह्या शरीराच्या माध्यमातून शरीर येणार सारे. म्हणजे आता आपल्याला हा शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म चुकली या वर्ण फेरा पडे. शेवटची पाळी आपल्याला, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी आहे. आणि इथून आपल्याला भगवंताला भेटता आलं नाही आणि आपलं जर भक्ती चुकली तर आपल्याला अधोगतीला जावं लागेल. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म म्हणजे वर्म, भक्ती म्हणजे वर्म आहे. काय लिहिले, चुकली या वर्म तेरा पडे. जर आपली भक्ती चुकली, आपण नको त्या गुरुला शरण गेलो तर ह्याला आपणच जबाबदार असतो. म्हणून गुरु जाणते मी गुरु भजते. गुरु कोणालाही करू नका, जाणून बुजून कोणाला तर गुरु करू नका. आता नामदेव रायाचं ज्या पायरीवर आपण पाय टाकल्यानंतर बाजूला आपल्याला समाधी, कोणाची समाधी आहे, चोखोबारायांची. बरं, चोखोबाराय कोणाचे सक्सेस आहेत, नामदेव रायांचे. मग नामदेवरायांनी जेव्हा चोखोबाच्या डोक्यावर हात ठेवलं तेव्हा चोखोबाराने हे ज्ञान झालं आणि ते भक्तीमध्ये एवढे रममान झाले की विश्वाचा मालक त्यांच्या दाराशी समाधी. विश्वाचा मालक नामदेव पायरीवर आपण नामदेवच्या पायरीवर पाय ठेवल्याशिवाय आपला भगवंताचं दर्शन नाही. मग बघा आता ज्याने त्याने नाम घ्या, नाम घेता राहू नका, आहे की नाही. मग मला सांगा, आता नामदेव रायाचे आहेत, नंतर त्याने खेचर विसा केला गुरु, त्याने झाला माझं साक्षात्कार. म्हणजे त्याने काय केलं, विसोबा खेचरांना गुरु केला. आणि त्याच्यानंतर त्याचा भ्रम होता, आपल्यासारखा भ्रम असतो सुरुवातीला गेल्यावर, की पिंडीवर पाय ठेवून उभा आहे, म्हणजे पाय ठेवून तो पिंडीवर पाय ठेवले होते. मग त्याने सांगितलं, बाबा माझे मी आता म्हातारा झालं आहे, मला खूप गरगर आजार झाला आहे, बाजूला ठेवले पाय. तिथं पिंडी तयार झाली, अजून बाजूला ठेवले, सगळीकडे पिंडी तयार झाल्या. म्हणजे त्याने काय सांगितलंय, भगवंत फक्त मंदिरातच आहे का, भगवंत फक्त व्यापक आहे, दाही दिशेला मी आहे. त्यातनं बोध काय घेतला पाहिजे माणसाने, की परमात्मा दाही दिशेला भरले आहे. जडी स्थळी काष्टी हृदयी पाशाणी सगळीकडे परमात्मा भरलेला आहे, असा बोध कोणाला दिला, नामदेवरायाला. मग त्यांनी काय केलं माहिती का, नंतर मग त्यांनी इथून जी मदार मारली नामदेवरायाने, तर थेट पंजाबपर्यंत गेलं. काय म्हणत बरं, पंजाबपर्यंत गेलं. मला काय केलं, हिंदू धर्माची पताका घेतली, हातात चिपल्या घेतल्या, विना घेतला गळ्यात विना बांधला आणि सरळ निघाली कुठे, पंजाबला गेले. आणि पंजाबच्या प्रांतामध्ये बरं का, पंजाबच्या प्रांतामध्ये गेल्यानंतर नामदेवरायांनी गुमानमध्ये गेलेलं आहे बघा. तिथली गावं आहेत, गुमान गावात केलं आहे. तिथे अजूनपर्यंत गुरुद्वारा बघायला मिळतात, गेले तर आत्ता पण आहे, गुरुद्वारा बघायला मिळतो. आणि त्या गुरुद्वारामध्ये नामदेवरायांचे फोटो आहेत. ध्यानस्थ बसलेला नामदेवराय आहे, पगडीवाला नामदेवराय आहे, दाढी वाढवलेला नामदेवराय आहे, आणि सगळे फोटो आहेत तिथे गुरुद्वारामध्ये. त्याच्यानंतर तिथून तो भूतपिंड नावामध्ये गेलेला आहे, भूतपिंड तिकडल्या तिथे पण आपल्याला गुरुद्वारा आहे. त्या गुरुद्वारामध्ये नामदेवरायाचे फोटो दिसतात. त्याच्यानंतर मरडीगाव म्हणून गेले, मरडीगाव तिथे पण त्याचे फोटो आहेत. त्याच्यानंतर भट्टीवाल म्हणून गावामध्ये गेलेले आहे. आणि त्याने शिखांचे मोठे मोठे गुरुद्वारे, शीख संप्रदायाचे, त्या गुरुद्वारामध्ये नामदेवरायाचा फोटो आहे. नामदेवाला तिथे भगत म्हणतात, नामदेव भगत असं म्हणतात. दाढीवाले नामदेव दिसतात तिथे आपल्याला, एवढी नामदेवरायाचे बरं का नामाबद्दल. म्हणून आपण पण नामदेवरायाने नामावर श्रद्धा ठेवली. विसोबा खेचरांकडून नाम घेतलं आणि म्हणून नामदेवराय काय झाले, नामदेवराय नामदेव, नामाचा देव झाला. आणि नाम हाच देव आहे.
नाम जप यज्ञ तो परम. 10व्या अध्यायामध्ये माऊली सांगते नाम जप यज्ञ तो परम, बाधून सखे स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. काय सांगितलंय? वेदांच्या मताने नामच देव आहे आणि नामच देव होता. आणि म्हणून भगवंत कीर्तनात नाचायचे, जेवायचे, पण स्वतः भगवंतांनी सांगितलं तू कोणाला शरण जा की ज्याच्याकडे नाम आहे. म्हणून अशा सद्गुरूला शरण जा की ज्याच्याकडे नाम आहे. नाम जप यज्ञ तो परम, बाधून सखे स्नानादी कर्म. बघा आपल्याला अंघोळ करून भगवंताची पूजा करावं जावं लागतो. आपल्याला काय करावं लागतो? अंघोळ करून आपल्याला अंघोळ केल्याशिवाय आपण देवाची पूजा करत नाही. त्याने सांगितले बाधून सगळे स्नानादी कर्म, स्नान करायची पण गरज नाही. अखंड चिंतन विठोबाचे चालू आहे. अखंड चिंतन विठोबाचे. बघा नाम जप यज्ञ तो परम, नाम जप यज्ञ तो परम, बाधून सखे स्नानादी कर्म, नामे पावन धर्म धर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नामच परब्रह्म वेदांच्या मताने. आणि असा बस बर का, असा नामदेवराया घुमानमध्ये गेला, पंजाबमध्ये गेला. आणि त्याने काय केलं तर त्याने काय केलं, हॅलो, तर त्याने काय केलं, त्या गुमानमध्ये जाऊन त्याने 2 शिष्य केले. 2 शिष्य केले त्याने. एक बोहरदास आणि दुसरा लब्धोक, हे 2 शिष्य केले. आणि अनेक शिष्य केले त्याने बरं का. असे अनेक शिष्य नामदेवरायाने केले त्याच्यामध्ये. आणि त्या शिखांच्या धर्मगुरूमध्ये बरं का, शिखांच्या धर्मगुरू ग्रंथामध्ये गुरुग्रंथ साहेब, त्याच्यामध्ये नामदेवरायांची 61 पद शिखांच्या ह्याच्यामध्ये. असे नामाचे देव आहेत ते. आणि त्या नामदेव पायरी आपल्याला चढल्याशिवाय जसं आपल्याला परमात्म्याचं दर्शन मिळत नाही. त्याचं नावात तसंच आपल्याला सर्वसामान्य माणसाने जोपर्यंत माल घालत नाही आणि आपण ध्यान घेत नाही तोपर्यंत आपल्याला नामाचं दर्शन होणार नाही. जसं नामदेवरायाला होत नव्हतं प्रत्यक्ष. म्हणून नामजप यज्ञ तो परम, बाधून सखे स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. परब्रह्म कोणाला म्हणतात? जसं आपल्याला त्याने काय सांगितलंय की जशी पिंपळ माझी विभूती आहे, जसं हिमालय माझी विभूती आहे, जसं गरुड माझी विभूती आहे, तसं भगवंताने सांगितलंय 10व्या अध्यायामध्ये नाम ही माझी विभूती आहे. देशाचा राजा माझी विभूती आहे. अशा 75 विभूती अनेक विभूती आहेत. त्याच्यापैकी नाम ही विभूती आहे बरं का. नाम ही विभूती आहे. आणि ते म्हणून आपल्याला नाम घेतल्याशिवाय आपल्याला, म्हणून ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेवाने काय सांगितलं, ज्ञानदेव जीवे नामे विन व्यर्थ. बघा ज्ञानोबाऱ्या पण सांगतात ज्ञानदेव जीवे नामे विन व्यर्थ, रामकृष्ण पंथ प्रमेयला. काय सांगितलंय? ज्ञानोबाऱ्या स्वतः सांगतात की नामाशिवाय जगणं खरं नाही. आणि मी पण काय केला, रामकृष्ण पंथ प्रमेयला, ज्या मार्गातून राम गेला, ज्या मार्गातून कृष्ण परमात्मा गेला, त्याच मार्गातून त्याला मला पण जावं लागेल. ज्ञानदेवजीने नामे विना व्यर्थ, रामकृष्ण पंथ प्रमेयला. बघा सरळ लिहिले की नाही ते. अजून एक तुम्हाला सांगतो,
की निवृत्ती रायाने काय केलं, डोक्यावर हात ठेवला ज्ञानोबारांच्या. म्हणून त्यांनी काय लिहिले, काय लिहिले, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि तिथले संपूर्ण. मग परमात्मा कसा आहे, परमात्मा निर्गुण आहे. मग सगुणाची भक्ती करायची नाही का, करायची. जोपर्यंत नाही करत तोपर्यंत करायची, 100% करायची. पण सगुणाचे आधारे निर्गुण पाहिजे निर्धारे. सगुणाचा आधार घेऊन आपल्याला निर्गुणाकडे जायला लागेल, त्याशिवाय आपल्याला सुटका नाही. आणि म्हणून सगुण भक्ती कोणीही टाकू नये, सगुणाची भक्ती सगळी करा. कारण सगुणाचे आधारे निर्गुण पाहिजे. सगुणाचा आधार घेऊनच आपल्याला निर्गुण तत्वाकडे जाता येते. निर्गुण तत्वाकडे डायरेक्ट जाता येत नाही. पण आपल्याला आता जिथे आपल्याला तिथे मंदिर आहेत, कोणाकडे देवाण आहे, कोणाकडे काय काय कुठले कुठले फोटो देवांचे, अनेक देवांचे, शंकराचे फोटो आहेत, कृष्ण परमात्म्याचे फोटो आहेत. ते एका सांग पूजा करा. कारण आपल्याला पहिली भक्ती तरी सांगते श्रवण कीर्तन विष्णू सरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन. मग आपल्याला आत्मनिवेदनपर्यंत पोचावं लागेल. जोपर्यंत आत्मनिवेदनपर्यंत पोचत नाही आपण, तोपर्यंत आपली भक्ती साध्य होत नाही. मग ही भक्ती नाही का, ही पण भक्ती आहे. पण आपल्याला शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी घ्यायली आहे. या जन्मात आपल्याला काय करायचं, तर आपल्याला जीव शिवायचं ऐक्य करून घ्यायचं. जोपर्यंत जीवाचं शिवाचं ऐक्य होत नाही तोपर्यंत आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येणार आहेत, अनेक प्रकारच्या अडचणी. म्हणून आपण इथे आता या पंढरीमध्ये आपण आलेलो आहोत. पंढरीचा महिमा सर्व संतांनी वाढवला. संतांनी कसं वाढवलं, तर एकाला ते ज्ञान प्राप्त झालं, जसं नामदेवरायला प्राप्त झालं, त्याने अनेक शिष्य तयार केले. हीच खरी भक्ती आहे. जसं तुकोबारायला बाबाजी चैतन्य आले आणि त्याने डोक्यावर तुपाची पेरणी केली आणि तुकोबाराने 3.5 लाख अभंग लिहिले. बघा, त्यातनं आपल्या हातात मिळाले काय, मोजकेच मिळाले, बाकी लोकांनी दबवले. तसे संत येतात ना, म्हणून तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काय तानाटो ना नामस्मरणा वाचून. संतांचं हित काय आहे, की तुमचा अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन तुमचं कसं होईल. एक क्षण जरी तुम्ही त्या नामापासून बाजूला झाले तर विषय लगेच प्रवेश करतात. विषय एका क्षणात माणसाच्या अंतःकरणामध्ये लगेच प्रवेश करतात. म्हणून अखंड चिंतन पाहिजे. जरा जरी आपण त्या नामापासून धरलो तर लगेच विषय आपल्याला पकडतात. आणि ते विषय एवढे काय टोळीचे आहेत ना, ते विषय सुखासारखे काही सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावाचं पाहिजे इंद्रियांचा. ज्ञानोबा सांगतात विषय सुखासारखे काही सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावाचं पाहिजे. इंद्रियांचा स्वभाव आहे, त्या इंद्रियांना विषय सुखच आवडतात प्रत्येक माणसाला. मग हे जे विषय जे आहेत ते विषय आपल्याला जर आपल्याला विषय बाजूला करायचे असतील तर जो परमात्मा आपल्या हृदयामध्ये बसलेला आहे त्या हृदयामध्ये आपल्याला त्या परमात्म्याचं ध्यान करता यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्या शरीराचे भाग दिलेले आहेत. एक स्थूळ आहे, सूक्ष्म आहे, कारण, महाकारण आणि ज्ञान कैवल्य आहे. असे 5 अभ्यास आहेत. कुंडलीने जागृत करण्याची ही 5 आपल्या स्टेप्स आहेत. मुळाधारपासून आपल्याला ब्रह्मरंध्रापर्यंत जाता यायला पाहिजे. आपण सगळे बरं का वारकरी आहेत आणि आज मला या वारकरी पंथाला सांगण्याची वेळ का आलेली आहे, तर जे काय आपला आत्मसाक्षात्कार झाला, आमच्या श्रीगुरूंनी आमच्या डोक्याला हात ठेवलं. मला सांगा, आपण जेवल्यानंतर किती मिनिटात आपल्याला पोट भरलं समाधान मिळतो? आज जेवलं तर उद्या का? कधी साखर खाल्ली कधी गोड लागतो? अर्ध्या तासाने. मिरची खाल्ली तिखट कधी लागतो? उद्याला, अर्ध्या लागली. हा, मग आपण नाम घेतला तर लगेच आपल्याला अनुभव यायला पाहिजे ना. साध्या व्यवहारातल्या गोष्टीत आपल्याला
आम्ही आता आमच्याकडे अनुभव आले ते या जगा सांगत येईल. आमचे सद्गुरू बरं का, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, आमचे सच्चिदानंद सद्गुरू, पांडुरंग दिवेकर बाबा यांचा अनुग्रहित असल्यामुळे मी तुम्हाला इथे सांगायला आलेला आहे. अनुग्रह आहे ना, हाच तुम्हाला तारू शकतो. म्हणून रामदास स्वामींनी लिहिले, ज्याच क्षणी अनुग्रह दिला अरे त्याच क्षणी मोक्ष झाला. ताबडतोब मोक्ष आहे. बंधन काय आपल्याला बोलूच नाही. अनुग्रहाची क्रिया घ्या. अनुग्रह म्हणजे काय बघा, अनुग्रह म्हणजे काय ते पण सांगतो. अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान, आपलेच ध्यान, आपणच ब्रह्मरूप आहोत. अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान, आपलं ज्ञान आहे, आपलं ध्यान, आपणच ब्रह्म आहोत. त्या अनुग्रहातून काय येतो, अनुभूती येतो. अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान, आपलेच ध्यान, ब्रह्मरूप आपणच ब्रह्म आहोत. अनुग्रह तो ऐसा, अनुग्रह तो अनुग्रह करी भ्रमाचा निराश, सगळं भ्रम काढून टाकतो. अज्ञानाचा नाश, तात्काळची ताबडतोब अज्ञान जाताना तुम्हाला ज्ञान मिळतो. याची अनुग्रहाची क्रिया आहे. आणि त्याच्यानंतर अनुग्रहाच्या नंतर प्रबोधाचं चिंतन केलं जातं. आणि प्रबोधाच्या चिंतनातून तुम्ही काय होता, त्या परब्रह्म तत्वाशी येतो. आणि नंतर तुम्ही जगामध्ये कुठेही गेला तर तुम्ही जे काय वाक्य निघेल तुमचं ते अनुभवाचं वाक्य असेल. प्रत्येक शब्द तुमचा शब्द हे ब्रह्म आहे, तसा अनुभव हे पण ब्रह्म आहे, तदाकार हे पण ब्रह्म आहे, त्याच्याशी एकूण होणं हे पण ब्रह्म आहे, सगुण ब्रह्म आहे, सगुण पण ब्रह्म आहे, सगुणाला चालवणारा निर्गुण परमात्मा ते पण ब्रह्म आहे. अशी 14 ब्रह्म आहे. हे 14 ब्रह्माची आपल्याला अनुभूती आहे. पण कधी तेची संत ज्यांचा हे तरी चले नेहमी काय टाणाटोना नामस्मरण वाचून फक्त नामस्मरण करावं सांगतात तुम्हाला, दुसरं काहीही करायला सांगणार नाही. म्हणून नामापरते तत्व नाही अन्यथा. वाया अनेक पंथात असेल आणि कुठल्याही पंथात असेल तिथे नाम नसेल तर जाऊ नका. नाम हे आपल्याला वॉर्निंग दिलेली, कोणी धर्मवारांनी वॉर्निंग दिलेली. तर या आज पंढरीच्या या पवित्र आणि पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये मला प्रवचन करण्याची सेवा या वारकरी सेवा प्रतिष्ठान यांचे जे सगळे पदाधिकारी आहेत, सन्माननीय आपले हरिभक्त परायण हनुमंत तावडे साहेब, त्याच्यानंतर आपले सन्माननीय माझे शिष्य आहेत, हे माझे सत्शिष्य आहेत भगवान पवार, यांना अनुग्रह दिलेला आहे आणि त्यांना अनुभूती आलेली आहे. आणि असे बरेच आमचे शिष्य आहेत, ठाण्याला आहेत, मुंबईला आहेत, नाशिकला आहेत, पुण्याला आहेत, अंबरनाथ आहेत, सगळीकडे शिष्य आहेत. तर आम्ही जे काही नाम देतो त्या नामाच्या माध्यमातून तुम्हाला तात्काळ अनुभव येतो, तात्काळ, आणि तुमच्या आस्थासात्विक भाव होतात. माझ्या श्रीगुरूंना मी ज्यावेळेला पहिल्यांदा भेटलो होतो त्यांना मी विचारलं पहिल्यांदा की भक्ती म्हणजे काय असतो बाबा. माझ्या गुरुला प्रश्न विचारला नाही, बाबा भक्ती म्हणजे काय असतो. मला अनुभव नव्हता त्यावेळेला. त्याने एका क्षणात उत्तर दिला, बेटा अष्टसात्विक भाव म्हणजेच भक्ती आहे. जोपर्यंत आपले अष्टसात्विक भाव होत नाही तोपर्यंत भक्तीला चालना मिळत नाही. भक्तीची सुरुवात तिथूनच आहे. परमार्थाचे जन्मस्थान तेची सद्गुरूचे भजन, सद्गुरू भजन समाधान अकस्मात बाणे संत रामदास सांगतात. परमार्थाचे जन्मस्थान, परमार्थाचा जन्म तिथून होतो, सद्गुरूच्या भजनातून होतो. म्हणून आपण जर ज्ञानीपणे गुरु केला नसेल आणि ज्याने नाम घेतला नसेल त्याची भक्ती नाही असं त्याने जरी समजा. आम्ही बोलत नाही इथून, आम्ही संतांची प्रमाणं देतो. अनुभव आलेत आम्हाला, ते तुम्हाला सांगायला इथून आम्ही आलो आहे.
परमार्थाचे जन्मस्थान त्याची सद्गुरूचे भजन. बघा, सद्गुरूच्या भजनातून म्हणजे सद्गुरूच्या महावाक्यातून आपल्याला ज्ञान होतो. तुकोबाराय कुठल्या शाळेत गेले होते? ज्ञानोबाराय कुठल्या शाळेत गेले होते? पण जगद्गुरु तुकोबाराय झाले. जगाची माऊली झाली ज्ञानोबाराया. बघा ना काय ओळे, या ओळे एवढ्या श्रेष्ठ आहेत ना. तरी कीर्तनाचे नटनाट्ये नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे गेले. बघा, कीर्तनाचे नटनाट्ये काय ओळे. कीर्तन आपला चालू झाला, आपण त्या कीर्तन म्हणजे कीर्तन नाही म्हणत. कीर्तन म्हणजे नामाची प्रक्रिया आहे, ही श्वासाची प्रक्रिया आहे, त्याला कीर्तन म्हटलंय. हे कीर्तन करायचे नाही का? हे कीर्तन करा, विरोध कोणाला नाही. पण हे प्राप्त करून ते करा. हे प्राप्त केलं की ते आपोआप येणार आहे. कीर्तनाचे नटनाट्ये नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे गेले. एवढंच आपण नामाचा म्हणजे नामाच्या माध्यमातून आपल्याकडे लेश मात्रही पाप राहत नाही. म्हणजे ती ताकद आहे नामामध्ये, शक्ती आहे ती नामाची शक्ती. आणि म्हणून नाम आहे ना, नाम घेतल्याशिवाय नाम घेता राहू नका, पुढे गावी नाही तुका. आता इथे बघा, मी आज या पंढरपुरामध्ये आपल्याला प्रवचन द्यायला आलेला आहोत. आपण सर्व बरं का, सर्व देशांच्या कानाकोपऱ्यातून आपण पांडुरंगाला भेटायला आलोय. तो पांडुरंग परमात्मा कसा आहे, तर तो चैतन्य स्वरूपामध्ये आहे आणि ते चैतन्य प्रत्येकामध्ये आहे. पण जोपर्यंत आपलं चैतन्य आपल्याला प्रगट करून त्या परमात्म्याच्या, पांडुरंग परमात्म्याशी हे चैतन्य त्या चैतन्याशी एकरूप करणं, याला भक्ती म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबाराया, तुकोबाराया, नाथ महाराज, चोखोबाराया हे भगवंताच्या त्या मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला दर्शन घ्यावं लागतं. चोखोबारायचा का दर्शन घ्यावं लागतं आपल्याला? कारण चोखोबाराने भक्तीच तशी केली हो. अखंड काय केलं त्याने? अखंड विठ्ठल 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 करत त्याने काय केलं? भक्ती केली. आणि त्या भक्तीच्या माध्यमातून तो पांडुरंग परमात्म्याशी एकरूप झाला. आणि मग ज्या वेळेला ते गुरुदाचं काम चालू होतं, त्यावेळेला चोखोबारायांच्या अंगावर भिंत कोसळली. दृष्टांत लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये काय झालं? चोखोबाराया मृत्युमुखी पडले. मग आता सगळ्यांना प्रश्न पडला की एवढे सगळे लोक त्याच्यामध्ये काय झाले? त्याच्यामध्ये त्या भिंतीच्या खाली भिंत कोसळून बरेचसे लोक त्याच्यात मृत्यू पावले. मग आता चोखोबारायाचा देह ओळखायचा कसा? तर ती तुम्हाला मी योगिक क्रिया सांगतो की ज्या वेळेला आपले पाची अभ्यास होतात, त्यावेळेला आपलं रोम रोम भजन करतो. रोम रोम भजन करतो. आपला प्रत्येक रोम रोम भजन करतो. आणि त्या रोमारोमातून झालेलं भजन आपल्या हाडामध्ये जातो. जसे आपल्याकडे प्राण अपान व्यान उदान समान. प्राण आहे, अपान आहे, इथून एवढा प्राण, खाली अपान आहे, समान आहे, उदान. आणि सर्वांगी व्यान आहे. सर्वांगी कुठला आहे? व्यान वायू आहे. आणि हा सर्वांगी व्यान असलेला तो जो वायू आहे, तो वायू आपण जरी आपला देह गेला, जीव आपला गेला, तरी आपल्याला तो 6-7 घंटे आपल्या देहामध्ये राहतो. व्यान जो वायू आहे. आणि हे पंचप्राण हेच आपला प्राण आहे. हे पंचप्राण आहे. प्राण अपान व्यान उदान समान. नाग कृक देवदत्त, नाग कृक्कल देवदत्त धनंजय, हे काय आहे? उपप्राण आहे. आणि या उप सगळ्या प्राणावर आपला देह चालत असतो. चोखोबारायाचा देह जरी गेला तरी त्याच्या हाडामध्ये नाम चालू होता. म्हणून त्यांनी काय सांगितलं की ज्याच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल येईल तू चोखोबाराया. आणि म्हणून त्या चोखोबारायाची पायरी असं भजन करा चोखोबारायासारखं की आपल्या हाडाहाडामध्ये नाम जायला पाहिजे. रोमारोमामध्ये नाही, हाडाहाडामध्ये नाम आपलं जायला पाहिजे. जसं चोखोबारायाचं गेलं आणि तिथं त्याची समाधी लागली. आणि असं भजन करा नामदेवरायासारखं की नामदेवाची पायरी ओलांडल्याशिवाय आपल्याला भगवंताचं दर्शन घेता येत नाही. तसं आपल्याला नामदेवाने जसं भजन केलं तसं आपल्याला भजन करायला आपण शिकायला पाहिजे. झालेली सेवा
आमचे आपले इथे पंढरीमध्ये असलेले आपल्या सर्वांचे पांडुरंग परमात्मा सर्व घटी राम देहाधी एक, सगळ्यांना जाणवणार एक आहे तो पांडुरंग परमात्मा. तिथे कसा आहे विटेवर उभा आहे, तसा तोच पांडुरंग परमात्मा आपल्या या विवेक रूपी विटेवर उभा करायचा असेल तर आपल्याला नाम घ्यावं लागेल. नामापाठी तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक बंधाला सुद्धा. त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी लागली सेवा मी समर्पित करीत आहे. तसंच माझे सद्गुरू श्रीपाद बाबा पांडुरंग देवकर बाबा यांच्या चरणी समर्पित करून आणि आपण सगळे बसलेले बरं का, वयोवृद्ध, तपोवृद्ध, ब्रह्मवृद्ध आपले बरं का, आपले तावडे साहेब यांच्या चरणी आपले माझे सत्शिष्य, म्हणजे आपण सगळे काय आहोत तर एकच आहोत, आपण वेगळे नाही. तुमच्यातला परमात्मा माझ्यातला परमात्मा वेगळा नाही आहे, एकच आहे. जरी माझे सत्शिष्य असले तरी त्यांच्यामध्ये चालवणारा माझ्यासारखा परमात्मा एकच येतो. एक जीवात्मा, शिवात्मा, सर्वात्मा आणि विश्वात्मा अवघे मिळून एकच आत्मा. आत्मा एकच आहे, जीवात्मा, शिवात्मा, सर्वात्मा. जीवाला चालवतो तो जीवात्मा, जीवाचा शिवाशी ऐक्य करून घेतो तो शिवात्मा, आणि सर्वांना चालवतो सर्वात्मा, आणि विश्वाला चालवतो तो विश्वात्मा. असा विश्वात्मक बसलेला परमात्मा पांडुरंग परमात्मा त्यांच्या चरणी माझी सेवा मी समर्पित करत आहे. कुंडलीचा वाद्य श्री जगत गुरु शांती ब्रह्म एकनाथ सब संतान की बोल असाच बरोबर